विनायक शेळका यांना विनंती करतो की आपण पंच म्हणून कामगिरी पार पाडायची आहे. तर नक्कीच एक पहिला सामना मात्र या तिसऱ्या दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. तर मात्र दुसरा सामना शिवशक्ती गणेशपुरी विरुद्ध दोन हात करताना चेडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा या दोन संघांमध्ये हा सामना रंगला जातोय. तर नक्कीच चेडोबा स्पोर्ट्स संघाने नाणेफेकी जिंकून मात्र फलंदाजी स्वीकारलाय. शतरक्षण करणारा संघ आपण पाहतोय शिवशक्ती गणेशपुरी संघ. किच कालच्या दिवसामध्ये सुद्धा गणेशपुरीचे दोन संघ पाहायला मिळाले. आजचा तिसरा संघ आपण पाहतोय शिवशक्ती गणेशपुरी संघ. आज तिसऱ्या दिवसामध्ये पहिला सामना खेळताना तर नक्कीच गोलंदाजी मार्क वरती येतोय गोलंदाज चेतन भोपी. स्ट्राइक एंड वरती फलंदाज पाहतोय आपण विराज. नॉन स्ट्राइक एंड वरती फलंदाज पाहतोय विशाल. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कीच पहिलं षटक हाताळण्या करता सज्ज होतोय गोलंदाज चेतन. पहिल्या चेंडूवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला जातोय. नक्कीच फलंदाज ओळखलं कीच ऑफ साइड ऑफ स्टंप चेंडू टाकण्यात आला. थोडासा चेंडूला स्विंग दिला त्याला. नक्कीच संपर्क आला नाही बॅट आणि चेंडूचा. निर्धाव स्वरूपात चेंडूची सांगता होत्या. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपात पाहायला मिळतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडूची हाताळणी केली जाते. यावेळी मात्र चेंडूला थोडासा उंची प्राप्त केली. कारण फलंदाज जर निरीक्षण केलं तर यावेळी मात्र स्टेट ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न होता. परंतु त्याच कारणास्तव मात्र चेंडूला थोडंसं बाउन्स प्राप्त केलं चेतनच्या माध्यमातून. यावेळी मात्र बॅकफुटला गेलाय. नक्कीच चेंडूला मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरनं धाडलं जात आहे. सीमारेषे पलीकडे येतोय चौकार. धन्यवाद. यावेळी मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा दूरवरती ठेवला. तर अशा पद्धतीनं व्हेरिएशन तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. नक्कीच फलंदाजाला ओळखणं खूप महत्वाचं आहे. तुमच्याकडे वेग असून चालणार नाही, तुमच्याकडे व्हेरिएशन असून चालणार नाही, परंतु तुमच्याकडे टप्पा हा खूप महत्वाचा आहे. चेंडूला फलंदाज जर ओळखून तुम्हाला तो हाताळणं गरजेचा असतो. यावेळी मात्र एक धाव येते आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 5 या अंकावरती. बघ एक चांगलं षटक हाताळताना पाहायला मिळतोय चेतन भोपी गणेशपुरी संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धावाला, दुसरा चेंडू निर्धावाला,
तिसऱ्या चेंडूला मात्र चौकार पलीकडे धाडलं गेलं. 4 धावा आल्या आणि त्यानंतर चेंडू पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपात पाहायला मिळाला चेतनच्या माध्यमातून आणि 5व्या चेंडूवरती मात्र 1 धाव आली आहे आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात मात्र 5 या अंकावरती. यावेळी मात्र एक सुरेख चेंडू पाहायला मिळतो. यावेळी मात्र चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं नक्कीच चेतन भोपीच्या माध्यमातून. तर 5 चेंडू पाहिले तर इन स्विंग आतमध्ये येणारे चेंडू होते आणि अखेरचा चेंडू त्यांनी थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. चेंडूवरती फिंगर रोल केले आणि लगेचच थोडासा स्विंग दिला, थोडासा कट पाहायला मिळाला आणि एक निर्धाव स्वरूपात चेंडूची सांगता होताना पाहायला मिळाली. तर 6 चेंडूचा खेळ समाप्त होतोय, एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात मात्र 5 या अंकावरती. नक्कीच आमचे मित्र ब्रह्मा गुंजनूर यांचं आगमन होत आहे. नक्कीच त्यांचं सुद्धा या मैत्री चषक 2023-24 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम वेलकम. नक्कीच त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता मेडल्स, मॅन ऑफ द मॅच जे मेडल्स पाहतो ते त्यांच्या माध्यमातून आलेत. तसेच आयोजकांच्या भूमिकेमध्ये सुद्धा ते आहेत, कारण या स्पर्धेला मात्र टायटल दिलं गेलंय मैत्री चषक 2023-24 आणि आमचे फ्रेंड्स म्हणून ते सुद्धा एक आयोजकाच्या भूमिकेत सुद्धा आम्हाला नेहमीच जोडले जातात. धन्यवाद. तर एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात मात्र 5 या अंकावरती. नक्कीच शिवशक्ती गणेशपुरी संघ सामना खेळतोय आणि गणेशपुरी संघाचेच एक पाठीराखे ग्रामस्थ ब्रह्मा गुंजनूर येतात इथे स्पर्धा पाहण्याकरता. एक मुकेश येतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू मात्र एक चांगल्या पद्धतीनं हाताळतोय, ज्याप्रमाणे मात्र चेतन भोपी आला पहिलं षटक हाताळण्याकरता एक चांगली गोलंदाजी हाताळली. त्याचप्रमाणे मात्र मुकेशच्या माध्यमातून सुद्धा यावेळी मात्र स्वीट हिट. नक्कीच त्या ठिकाणी मात्र शतरक्षक सुद्धा तैनात केला होता, कारण मुकेशला माहित होतं, फलंदाजाला त्याने ओळखलं होतं की त्या रिझन मध्ये शॉट्स खेळला जाईल आणि त्याच ठिकाणी मात्र त्याने एक शतरक्षक सुद्धा तैनात केला होता, कारण डीप पॉइंटचा शतरक्षक त्यांनी दूरवरती ठेवण्यात आला होता, कारण त्याला माहिती होतं की त्या ठिकाणी नक्कीच स्वीट हिट मारण्याचा प्रयत्न करेल. हे सुद्धा गोलंदाजानं जाणणं खूप महत्वाचं आहे. यावेळी मात्र मिस टायमिंग स्ट्रोक्स पाहायला मिळतोय. टॉप एज लागली जाते आणि विशाल याची खेळी संपुष्टात येते. बॅक टू द डगआउट विशाल. तर नक्कीच सामना पाहतोय आपण शिवशक्ती गणेशपुरी विरुद्ध चेडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा. दोन संघामध्ये हा सामना चालू आहे आणि पहिल्या इनिंगचा सामना आहे. शतरक्षण करणारा संघ आपण पाहतोय गणेशपुरी संघ. दुसरं षटक मार्ग असतंय गोलंदाजी मार्कवरती गणेशपुरी संघाच्या माध्यमातून मुकेश भोईर येतोय. नक्कीच आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिला चेंडू निर्धाव आला, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र गडी बाद झाला. सफलता प्राप्त झाली मुकेशाला. यावेळी मात्र बघा एक चांगला स्विंग देण्यात आला होता, बॅटची एज लागली गेली आहे. नक्कीच पुन्हा एकदा गडी बाद होतोय. शिवराम गोंड याची खेळी संपुष्टात येत्या. बॅक टू द डगआउट.
कीच दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 8 या अंकावरती. तर 8 धावा धावफलकावरती लागल्या जातात. तर नक्कीच 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल गोलंदाज मुकेश. यावेळी मात्र चेंडूला उडवलाय, पाहायचा आहे काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चुकी करत नाहीये क्षेत्ररक्षक. एक चांगला झेल टिपला जातोय आणि तिसरा धक्का लागला जातोय नक्कीच चेडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा संघाला. यस डीजे जाधव यांचं सुद्धा शुभ आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत मैत्री चषक 2023-24 मध्ये. तर नक्कीच रोहिदास तांबडे यांनी जर लगातार 3 गडी बाद केले तर त्यांच्याकरता ब्रह्मा गुंजनूर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय. यावेळी सुरक्षा प्रश्न पाहायला मिळत आहे मात्र गॅदर करता आला नाही. 2 धावा येतात ते चेंडूवरती आणि 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 10 अंकावरती. नक्कीच रोहिदास या गोलंदाजानं मात्र लगातार 3 विकेट्स घेतल्या तर आमचे मित्र ब्रह्मा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न केला जातो आहे. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातो. तू मै कर. इकडे क्षेत्ररक्षकांच्या मध्ये थोडीशी बंबलिंग होते आणि तर आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळी मात्र पायचा लंगोनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चुकी करत नाहीये, सुरेख झेल टिपला जातोय आणि विराज याची खेळी संपुष्टात येत्या. तर नक्कीच तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत चेडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा संघ जाऊन पोहोचते मात्र 12 या अंकावरती. तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहिदास आपल्याला पाहायला मिळतो आणि रोहिदास करता मात्र ब्रह्मा यांच्या माध्यमातून नक्कीच पुढील सामना असणार आहे शिरवली आणि रावत्याचा पाडा. दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. आई गावदेवी शिरवली संघाचे सर्व प्लेयर्स संघनायकाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पुकार येतोय की सर्व प्लेयर्सनी पॅव्हलियन मध्ये यायचं आहे. शिरवली संघ यावेळी काय घडलं जातं गणेशपुरी संघाच्या माध्यमातून. नक्कीच या चेंडूवरती मात्र 3 धावा येतात आणि या 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 15 या अंकावरती.
यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय रोहिदासच्या माध्यमातून. एक चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धाफलकावरती धावा पाहायला मिळतात 15 या अंकावरती. अखेरचा चेंडू असणार आहे. यावेळी मात्र किच वाईट चेंडूचा करार येतोय पंचाच्या माध्यमातून. यावेळी मात्र नक्कीच पॉइंट रिझर्व मध्ये चेंडूला खेळून काढलं जातं. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होतीये आणि 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 18 या अंकावरती. तर 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 18 या अंकावरती. तर बघा पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या. दुसरं षटक मुकेश यांनी हाताळलं चांगल्या पद्धतीनं. मात्र त्याच्या षटकामध्ये 3 गडी बाद झाले आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. तिसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्कवरती रोहिदास आला. रोहिदास याने 10 धावा खर्च केल्या आणि शेवडोबा स्पोर्ट्स जांभूळपाडा संघ जाऊन पोहोचते मात्र 18 या अंकावरती. अजूनही 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 6 चेंडू मध्ये पाहिजे किती धावा येतील, किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल पाहिजे. नक्कीच चौथं षटक हाताळण्याकरता संघनायकांना जबाबदारी दिली जाते ध्रुवेश गणेशकर या गोलंदाजावरती. नक्कीच पुढील सामना असणार आहे आई गावदेवी शिरवली सोनिका माता रावत्याचा पडा. नक्कीच मागच्या वर्षीची स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेमध्ये शिरवली संघ पुढे आला होता. अंतिम 4 मध्ये आला होता. कीच अंतिम सामन्यामध्ये मात्र पराभव पत्करावा लागला शिरवली संघाला. चांगला सामना पाहायला मिळाला. तर मंदार जाधव आपण उपस्थिती नोंदवायची आहे. मंदार जाधव यावेळी मात्र नितीन सोमण, निलेश शेळका, प्रशांत गोवारी या मात्र खेळाडूंवरती खूप यावेळी जाऊया आपण सामन्याकडे. एक सुरेख झेल टिपला जातोय फाईल लेग रिझर्व मध्ये आणि तर 5वा धक्का लागतोय जांभूळपाडा संघाला. कीच पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त करताना पाहायला मिळतोय गोलंदाज ध्रुवेश. नक्कीच शिरवली संघाची चर्चा करत होतो. यावेळी मात्र त्यांच्यावरती दडपण असणार आहे, प्रेशर असणार आहे. नितीन सोमण आणि निलेश शेळका विचार विनिमय करत असताना कारण त्यांना मात्र ही स्पर्धेमध्ये जिंकावं लागणार आहे. कारण मागच्या स्पर्धा पाहिल्या तर थोडस शिरवली संघ सायवन येथे पुढे आला होता परंतु शिरवलीकरांना जसा हवा तसा खेळ मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाहीये. ती अपेक्षा आहे त्यांच्याकडून. यावेळी मात्र 9 चेंडूचा करार येतोय पंचांच्या माध्यमातून. ओव्हर स्टेप्स चा इशारा दिला जातोय. अमंतर धाव येते आणि या धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय मात्र 19 या अंकावरती. पुढील चेंडूवरती फ्री हिटचा करार सुद्धा दिलाय पंच रोशन भुमटे यांच्या माध्यमातून. नक्कीच प्रशांत गोवारी, निलेश शेळका, नितीन सोमण आणि रोहित गवारी यंदाच्या हंगामामध्ये एक चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी मात्र चांगला शॉट मिड विकेट रिझन मध्ये चेंडूला मात्र स्टेअर केलं जात आहे. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि ते मात्र तुतू मैमय करता करता नक्कीच गडी बाद होतोय. रोशन याची खेळी संपुष्टात येते. बॅक टू द डगआउट रोशन. तर नव्याने फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ.
तर नक्कीच सहावा धक्का लागला जातोय चेडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा संघाला. धावसंख्येचा जर विचार केला तर 21 धावा धावफलकावरती लागल्या जातात आतापर्यंत. यावेळी मात्र एक चांगला एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये चेंडूला स्टेअर केलं जात आहे. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे 4 धावांकरता. तर नक्कीच आपण पाहतोय परी 11 संघ नक्कीच नारंगी इथे पुढे येतोय त्या स्पर्धेमध्ये. त्या स्पर्धेमध्ये नक्कीच त्या संघामध्ये संमित जाधव एक चांगले खेळ करतात. नक्कीच त्यांचा जो संघ आहे परी 11 त्यांचं या मैत्री चषक 2023 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आपण आला असेल इथे स्पर्धा पाहण्याकरता. तर नक्कीच सर्व खेळाडूने मात्र व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. तर 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात मात्र 26 अंकावरती. 5वा चेंडू पाहायचा एक पुन्हा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि 2 धावा कंप्लीट होतात आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 28 या अंकावरती. तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा 28 लागल्या जातात. अखेरचा चेंडू आहे आणि अखेरच्या चेंडूमध्ये पाहायचा किती धावा येतील. नक्कीच किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल. पुन्हा एकदा तयार होतो गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ध्रुवेश. या षटकातील नक्कीच या इनिंग मधला या डावामधला अखेरचा चेंडू घेऊन यावेळी मात्र चेंडूवरती प्रहार केला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, चुकी करत नाहीये. सुरेख झेल टिपला जातोय. 7वा धक्का लागला जातोय चेडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा संघाला. कीच आतापर्यंत 28 धावा झालेल्या आहेत आणि विजयाकरता मात्र 29 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. 24 चेंडू आणि 29 धावा. तर नक्कीच एका इनिंगचा खेळ समाप्त झाला, एका डावाचा खेळ समाप्त झालाय आणि पुढील डावाला सुरुवात होईल तोपर्यंत मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा मैत्री चषक 2023-24. तोपर्यंत ऐकूया आपण एक सुमधुर संगीत. यस डीजे. तर नक्कीच आई गावदेवी शिरवली आणि सोनिका माता रावत्याचा पाडा दोन्ही संघाच्या संघनायकानं मात्र नाणेफेकी करता टॉस बॉक्स मध्ये जायचं. तर नक्कीच कैलास जाधव आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेकी करायची. दोन्ही संघाच्या संघनायकानं मात्र नाणेफेकी करण्याकरता
टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. सोनिका माता रावत्याचा पाडा आणि आई गावदेवी शिरवली. तर नक्कीच आपण चालू असलेला सामना पाहतोय. शिवशक्ती गणेशपुरी आणि चेडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा या दोन संघांमध्ये हा सामना चालू आहे. आणि नक्कीच एका डावाचा खेळ समाप्त झाला, एका इनिंगचा खेळ समाप्त झाला. विजयाकरता मात्र चेडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा संघानं गणेशपुरी संघासमोर 29 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. तेच लक्षाचं पाठलाग करत असताना मात्र नक्कीच तेच लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरले आहेत फलंदाज मुकेश आणि जितेश भोपी. तर नक्कीच जांभूलपाडा संघाच्या माध्यमातून प्रथम गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय रोशन. तर लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच तर नक्कीच शिरवली संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला जातोय. लगेचच निर्णय सुद्धा कळवायचा आहे आणि सर्व खेळाडूंनी तयार राहायचा आहे. तसेच रावत्याचा पाडा संघ आपण सुद्धा तयार राहायचा आहे. ज्यावेळी पहिला चेंडू पाहायला मिळतोय नक्कीच चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, डायरेक्ट हिट केलं जात आहे. नक्कीच पंचांकडे अपील केली जाते. डायरेक्ट हिट नव्हता, गोलंदाजाचा मात्र पाय लागला होता एसटीला. कोणत्याही प्रकारे धोका होत नाहीये गणेशपुरी संघाकरता, नक्कीच मुकेश करता. कारण मुकेश हा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्यावरती खूप अशा अवलंबित केल्या जातील गणेशपुरी संघाच्या माध्यमातून. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय जांभूलपाडा संघाच्या माध्यमातून. 24 चेंडू आणि विजयाकरता 29 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. तर नक्कीच लक्ष छोटं असलं, कमी असलं तरी मात्र यावेळी मात्र चेंडूवरती प्रहार केला जातोय. चेंडूला हुक केलं जातं स्क्वेअर लेग रिजर मध्ये. चेंडूला धाडलं जात आहे 6 धावांकरता, नक्कीच षटकारा करता. तर नक्कीच षटकार येतोय. सामना पाहतोय आपण शिवशक्ती गणेशपुरी आणि चेडोबा स्पोर्ट्स जांभूलपाडा या दोन संघांमध्ये. आणि पुढील सामना आहे शिरवली आणि सोनिका माता रावत्याचा पाडा. लगेच नाणेफेकीचा कॉल झाला, शिरवली संघाच्या बाजूने लागला गेला. लगेच बक्षिसांचं आमच्यापर्यंत पुकार सुद्धा करण्यात आले शिरवली संघाकरता. तर बघा शिरवलीकरांकरता एक आतुरता लागली आहे की शिरवली संघ कधी मैदानात येतोय आणि त्यांचा सामना कधी पाहायला मिळतोय. तर हे शिरवलीकरांचं क्रिकेटवरचं प्रेम पाहायला मिळतं. तर नक्कीच 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती धावा लागल्या जातात मात्र 9 अंकावरती. तर नक्कीच शिरवली गावचे आमचे मित्र तसेच बंधू घनश्याम भोईर यांचं सुद्धा शिरवली गावला भरपूर क्रिकेट चांगल्या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून दिलं गेलंय. त्यांचं आगमन होत आहे. त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. तर नक्कीच शिरवली संघाचे संघनायक निलेश शेळका यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती येते की भरपूर वर्ष खजिनदार पदाचं भार त्यांनी शिरवली संघाचा सांभाळला. यावेळी मात्र नक्कीच मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडूला स्टेअर केला जातं. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. या 2 धावेने धाव फलक नक्कीच तिसऱ्या धावेसाठी सुद्धा फेकी झाली आणि मात्र थोडंसं गॅदर करता आला नाही. त्याच तो मस्त मात्र तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केली गेली आणि या 3 धावेने धाव फलक जाऊन पोहोचतो मात्र 14 या अंकावरती.
तर नक्कीच अजूनही 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 18 चेंडूमध्ये विजय करता मात्र अजूनही 15 धावांची आवश्यकता असणार आहे गणेशपुरी संघाला. 18 चेंडू आणि 15 धावा. तर दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाज विराज. यावेळी मात्र नक्कीच पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त करताना पाहायला मिळतोय विराज. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एस डीजे तर नक्कीच नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तेजस. नक्कीच 18 चेंडू आणि विजय करता मात्र 15 धावांची आवश्यकता असताना दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्कवरती विराज आला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र सफलता प्राप्त करताना पाहायला मिळाला. नक्कीच क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडत असतं. आपण याआधीचा सामना सुद्धा पाहिला की 6 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता असताना नक्कीच सामना मात्र निंबावली संघानं जिंकला. यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय विराजच्या माध्यमातून. कोणत्या प्रकारचा मारा करू दिला जात नाही, बॅटचा चेंडूचा संपर्क येत नाही. यावेळी मात्र चेंडूला उडवलाय. नक्कीच शतरक्षक चेंडू खाली येतोय, चुकी करत नाहीये इथे मात्र. नक्कीच तेजस याची खेळी संपुष्टात येते. बॅक टू द डगआउट तेजस. यस तर नक्कीच आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संमत झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. नक्कीच विराज गोलंदाजी मार्कवरती आला. पहिला चेंडू मात्र निर्धाव स्वरूपात त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली, दुसरा चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा सफलता प्राप्त करताना पाहायला मिळतोय. एक चांगलं कमबॅक करताना पाहायला मिळतोय या सामन्यामध्ये विराज. नव्याने फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये सचिन. नक्कीच अजूनही मुकेश नॉन स्ट्राईक वरती पाहतोय. स्ट्राईक वरती पहिल्या षटकामध्ये कमीत कमी स्ट्राईक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळी मात्र चेंडूला उडवलाय. नक्कीच चेंडू खाली शतरक्षक येतोय. एक सुरेख झेल टिपला जातोय. नक्कीच पुन्हा एकदा विकेटचं पतन होत आहे. सचिन तुंबडा यांची खेळी संपुष्टात येते. बॅक टू द पॅव्हिलियन. तर यावेळी मात्र विराज ऑन हॅट्रिक असणारा. पहिले दुसऱ्या दिवसामध्ये मात्र
घाटेकर संघाचा मात्र शाहिद यांनी आपल्या पहिली हॅट्रिक या मैत्री चषक स्पर्धेमध्ये नाव कोरलं गेलं त्याच्या माध्यमातून. तर दुसरं आजच्या दिवसामध्ये मात्र दुसऱ्या दिवसामध्ये भालिवली संघाचा देवीदास याच्या नावावरती दुसरी हॅट्रिक लागली गेली. मात्र भालिवली संघाला सुद्धा या स्पर्धेतून बाहेर जावं लागलं. तर मात्र ऑन हॅट्रिक असणार आहे यावेळी. मात्र पाहिजे पंच लाईन पाहतात. नो चेंडूचा करार देतात. बघा एक चांगली पंचगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच पुढील चेंडूवरती फ्री हिटचा करार दिला जाईल. तर अमांतर स्वरूपात एक धाव येते. धावफलकावरती धावा लागल्या जातात मात्र 15. यावेळी मात्र पंचाकडे दाद मागितली जाते. कोणत्या प्रकारे संपर्क येत नाहीये बॅट आणि चेंडूचा. चांगल्या पद्धतीनं चेंडू पाहायला मिळते. चांगला षटक हाताळतोय. आता मात्र अखेरचा चेंडू असणार आहे. पुन्हा एकदा अखेरचा चेंडू घेऊन सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विराज. यावेळी मात्र चेंडूवरती प्रहार केला जातोय. एक सुरेख झेल टिपला जातोय. नक्कीच लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. तिथनं मात्र शॉर्ट लॉंग ऑफ रिझन मध्ये धावत आला. एक शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि नक्कीच एक सुरेल झेल टिपला गेला. मुलपाडा संघाच्या माध्यमातून रोशन आला. नक्कीच 14 धावा खर्च केल्या आपल्या संघाकरता. नक्कीच दुसरं षटक हाताळण्याकरता विराज याच्यावरती मात्र संघनायकाने जबाबदारी दिली गेली. षटक हाताळण्याकरता आला. या षटकामध्ये मात्र त्यांनी 4 गडी बाद केलेत आणि एकच धाव त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ती सुद्धा अवांतर रूपात. नो चेंडू आला त्याच्या माध्यमातून एक धाव आली आणि एकेरी धावेने मात्र धाव फलक जाऊन पोहोचलं मात्र 15 या अंकावरती. आता मात्र 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि या 12 चेंडू मध्ये विजयाकरता 14 धावेंची आवश्यकता असणार आहे. नक्कीच तिसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाज राहुल. यावेळी स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहतोय आपण मुकेश भोईर. यावेळी मात्र पाहायचंय काय घडलं जात आहे. तर नक्कीच चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषे पलीकडे 4 धावांकरता. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा पुढे आला आणि नक्कीच चेंडू डोक्यावर नक्कीच गेला सीमारेषे पलीकडे 4 धावांकरता. मात्र 19 या अंकावरती. यावेळी मात्र चुकी करून चालणार नाही या जांभूळपाडा संघाला. मागच्या वेळेस मात्र चुकी झाली आणि ते 4 धावा कुठेतरी मात्र विचार करावा लागणार आहे का संघनायकाला या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये. पाहिजे
वरती मात्र एक सुरेख झेल टिपला गेला लॉंग ऑन रिझल्ट मध्ये व्ही शेप मध्ये एक सुरेख शॉट्स पाहायला मिळाला होता. मात्र चांगल्या पद्धतीनं शॉट्स आल्यानंतर मात्र शतरक्षणाने चांगला झेल टिपला गेला. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज मार्कवरती गोलंदाज राहुल. यावेळी चांगल्या पद्धतीनं डिफेन्स केला गेला गोवर्धनच्या माध्यमातून. एक धाव घेतली गेली आहे आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 20 या अंकावरती. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती धावा लागल्या जातात मात्र 20 या अंकावरती अजूनही 9 चेंडूचा खेळ शेष आहे आणि विजयाकरता मात्र 9 धावेंची आवश्यकता असणार आहे. 9 चेंडू 9 धावा. तर नक्कीच 24 चेंडू आणि विजयाकरता मात्र 29 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं होतं गणेशपुरी संघासमोर आणि त्याचं लक्षाचा पाठलाग करत असताना गणेशपुरी संघ आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये 3 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचतो मात्र 20 या अंकावरती. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राहुल. या तिसऱ्या षटकातील 3 चेंडू कशा पद्धतीनं मात्र पाहायला मिळतील राहुलच्या माध्यमातून. यावेळी चांगली लाईन पाहायला मिळते राहुलच्या माध्यमातून. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय. कीच चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप टाकण्यात आला आणि त्यानंतर मात्र थोडंसं चेंडूला वळण प्राप्त करण्यात आलं. एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. तर मात्र थोडंसं समीकरण बदललं जात आहे. 8 चेंडू आणि विजयाकरता 9 धावेंची आवश्यकता आहे. तर नक्कीच पहिला सामना आपण पाहिला शेवटच्या चेंडूपर्यंत आला होता. यावेळी मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का? मात्र नक्कीच प्रयत्न केला जातोय. थोडीशी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि त्याचा फायदा होतो गणेशपुरी संघाला. या चेंडूवरती धावा येतात मात्र 2 आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 22 या अंकावरती. तर 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. अखेरचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राहुल. यावेळी मात्र पुन्हा एकदा लॉंग रिझर्व मध्ये धाव घेतली जाते आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 23 या अंकावरती. मात्र अखेरचं षटक आहे आणि अखेरच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि विजयाकरता 6 धावेंची आवश्यकता असणार आहे गणेशपुरी संघाला. नक्कीच जय हनुमान क्रिकेट क्लब शिरवली आयोजित मैत्री चषक 2023-24 ही स्पर्धा पाहतोय आपण. आजचा 3रा दिवस या स्पर्धेचा मार्गस्थ आहे. 3ऱ्या दिवसातील 2रा सामना पाहतोय आपण या मैदानावरती. तर नक्कीच रोहित पाटील यांचं सुद्धा आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत या मैत्री चषक 2023-24 मध्ये. त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. रोशन साने आपण सुद्धा व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं. नक्कीच सचिन उबाळे आज मात्र इकडे उपस्थिती नोंदवत नाही आहेत. त्यांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर यायचं आहे. थोडंसं आमच्या खांद्यावरचा भार आपण सुद्धा घ्यायचा आहे कारण सकाळच्या सुमारासपासून मात्र आम्हाला थोडासा आराम आपल्या माध्यमातून मिळत असतो. तर 6 चेंडू आणि विजयाकरता मात्र 6 धावांची आवश्यकता आहे. तर सामना पाहतोय आपण शिवशक्ती गणेशपुरी विरुद्ध चेडोबा स्पोर्ट्स जांभूळपाडा संघ आणि गणेशपुरी संघाला मात्र 6 चेंडू विजयाकरता 6 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज मार्कवरती जांभूळपाडा संघाच्या माध्यमातून गोलंदाज येतोय विशाल. पहिला चेंडू
यावेळी मात्र पॉइंट रिझर्व मध्ये एक धाव घेतली जाते. एकेरी धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचतं मात्र 24 अंकावरती. आता मात्र 5 चेंडू 5 धावा. नक्कीच प्रत्येक क्रीडा रसिकाच्या नजरा लागल्या जातात या सामन्याकडे. अशा पद्धतीने सामना पाहायला मिळेल. 5 चेंडू आणि 5 धावा. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 6 चेंडू आणि 24 धावा हव्या असताना मात्र शेवटच्या चेंडूवरती एकेरी धावेची गरज होती. 1 चेंडू आणि 1 धाव. नक्कीच पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती. यावेळी मात्र गॅप शोधलाय. नक्कीच एक चांगला शॉट्स पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे 4 धावांकरता. एक क्रिकेटचं सौंदर्य या शॉट्स मध्ये पाहायला मिळतं. चांगला शॉट्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सागरच्या बॅट्स मधनं एक चांगला शॉट्स येतोय आणि 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 28 अंकावरती. आता मात्र 4 चेंडू आणि एकेरी धावेची आवश्यकता असणारा गणेशपुरी संघाला. तर पुढील सामना आई गावदेवी शिरवली विरुद्ध सोनिका माता रावत्याचा पाडा. दोन्ही संघाने तयार राहायचा आहे. या वेळी मात्र नक्कीच गोवर्धन याची खेळी संपुष्टात येते. 3 चेंडू आणि 1 धाव. तर नक्कीच गोवर्धनची जागा घेण्यासाठी नव्याने फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये करण. आता मात्र 3 चेंडू आणि विजया करता एकेरी धावेची गरज आहे. त्यामध्ये 3 चेंडू आणि 1 धाव याची गरज आहे. यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. काहीही घडलं जातं तर एक चांगला चेंडू पाहायला मिळाला होता परंतु एसटी रक्षकाच्या माध्यमातून चुकी होती आणि नक्कीच क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. या स्पर्धेतून बाहेर जावं लागतंय जांभूलपाडा संघाला.